महिलांची अशी इच्छा व्यक्त केली की तुम्ही आमदार व्हावा, महिला म्हणून पुढे यावं, काय सांगाल आपण? नक्की मी त्यांची इच्छा पूर्ण करेन. आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. विशेष विकास निधीमधून चिंचपाडा प्रभागातील चेरोबा मंदिर ते डीएड कॉलेज येथील 45 लाखाचा सिमेंट कॉन्क्रिटीकरणाचा रस्ता या ठिकाणी कल्याण पूर्वेचे लोकप्रिय आमदार, कार्यसम्राट आमदार माननीय श्री गणपतशेठ गायकवाड साहेब यांच्या माध्यमातून व आपल्या सुलभाताई गणपतशेठ गायकवाड यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न झालेला आहे. मला या ठिकाणी एकच सांगायचे की आमदार साहेब एक ही दिल है कितनी बार जीतोगे. म्हणजे चिंचपाडा गावावर या परिसरावर एवढं प्रेम आपण बघितलं असेल. मागीलच महिन्यात काही भूमिपूजन झाले होते आणि आता परत एकदा 1 करोड 35 लाखाची निधी या ठिकाणी मोठ्या उत्साहाने संपन्न होत आहे आणि 4 करोडाच्या आसपास आतापर्यंत माननीय आमदार गणपतशेठ गायकवाड साहेब यांच्या वतीने आम्हाला चिंचपाडा गावाला परिसराला निधी दिलेली आहे. म्हणजे आमदार साहेब नेहमी सांगतात की जे डांबरचे रस्ते आहेत, खडीचे जे भरणी करतात तरी एवढे मोठे मोठे बॅनर लावून दाखवतात. आज इथे येऊन सगळ्यांनी बघावं 45 लाखाचा रस्ता याचं भूमिपूजन या ठिकाणी संपन्न होत आहे आणि मला खात्री आहे की येणाऱ्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचं कमळ या कल्याण विधानसभेवर फुलेल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आवाज हो गया, बोला सुलभा वहिनी आगे बढ़ो, सगळ्यांनी जोरात उठवायचे, सुलभा वहिनी आगे बढ़ो. आणि आज एवढा जीव तोडून बोलण्याचं कारण असं मित्रांनो, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आज आपल्याला खऱ्या अर्थाने कल्याण पूर्व असू द्या किंवा महाराष्ट्र असू द्या, इथे महिला नेतृत्वाला पुढे आणण्याची गरज आहे. ज्या वेळेस तुमच्या प्रभागातील, तुमच्या गावातील, तुमच्या विधानसभा क्षेत्रातील सत्ताही एका महिला आमदाराकडे असणार त्यावेळेस महिलांना नक्कीच ताकद मिळणार. महिलांचे प्रश्न चांगल्या प्रकारे सोडवले जाणार. कारण एका महिलेचं मन फक्त एक महिला जाणू शकते. आणि म्हणूनच माझी इच्छा आहे की तुम्ही सर्व महिला, सर्व आया बहिणी, सर्व माता भगिनी बहिणींच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहणार. हा शब्द आज इथे घेऊन तुम्हाला समीर गांधींचा रस्ता देऊन आम्ही पुढच्या कार्यक्रमाला जाणार आहोत. तुम्ही बहिणींना मतदान करणार ना? एकदा जोर आवाज, गणपतीचा आवाज गेला बरोबर. सुलभा वहिनी आगे बढ़ो, अरे सुलभा वहिनी आगे बढ़ो, सुलभा वहिनी आगे बढ़ो. आपल्या कल्याण पूर्वमध्ये आपल्या सगळ्यांना आनंदाची गोष्ट मला सांगायची वाटते की कधीच जो महिला आमदार मिळाला नाही तो महिला आमदार कल्याण पूर्वमध्ये 2024च्या निवडणुकीमध्ये होणार आहे. आणि कल्याण पूर्व मंडळाचे मंडळ अध्यक्ष श्री संजय मोरे साहेब यांचे चिंचपाडा वासियांच्या वतीने सहर्ष
मला वाटतं 2010 मध्ये मी चिंचपाड्यामध्ये राहायला आलेलो आहे. असू द्या, या सर्वांनी सन्मान्य आमदार महोदयांना जवळजवळ 8 ते 9 ठिकाणी कॉन्क्रिटीकरणाची उद्घाटन झालेली आहे. माननीय आमचे लाडके आमदार गणपतशेठ गायकवाड त्यांच्या पत्नी सुरुवाताई त्या ठिकाणी उद्घाटन करत आहे. आणि हा रस्ता जो आहे हा चिंचपाडा ते नांदिवली जोडणारा रस्ता आहे. हा फार चांगला रस्ता व्हायला पाहिजे होता आणि ते उद्घाटन या ठिकाणी आता केलेलं आहे. या आजच्या उद्घाटनाला जवळजवळ 4,35,00,000 रुपये निधीतून आलेले आणि ताईने उद्घाटन केलेलं आहे या ठिकाणी. आमदार साहेबांनी आज मी आमच्या अनेक कामं गावात चिंचपाड्यात केलेली आहेत. तलावाचं काम केलं आहे, व्यायामशाळेचं काम केलं आहे, हॉलचं काम केलं आहे, अनेक कामं केली आहेत. राहुल नगरला पहिल्यांदा सुद्धा कॉन्क्रिटिंग रस्ता झालेला होता. आज सुद्धा कॉन्क्रिटिंग पुढचा रस्ता एंजल स्कूलपर्यंत सुद्धा आज तिथे उद्घाटन केलेलं आहे. म्हणजे जवळजवळ झपाट्याने विकास कामं या ठिकाणी आमच्या चिंचपाड्या गावात आमदार साहेबांनी केलेली आहेत. आणि दिवसांदिवस चिंचपाड्या गावात वस्ती वाढत आहे आणि त्याप्रमाणे या ठिकाणी विकास कामं देखील आमदार साहेबांनी या ठिकाणी केलेली आहेत. आणि जवळजवळ आजच नाही आमदार साहेब माणेरा असो, दोरली असो, चाहे आपलं वसार असो, असेला असे पूर्ण हाजीमलक पट्ट्यात त्यांनी विकासाची कामं चांगली केलेली आहेत. मी आमदारांचे खरोखर मनापासून धन्यवाद मानेन का असा आमदार आम्हाला लाभला आहे तर त्याने खूप चांगला विकास आमच्या कल्याणपूर्व भागामध्ये केलेला आहे. आणि त्याच्यानंतर आमच्या ताई देखील आज त्याचा पाठपुरावा करत आहे आणि पुढे आमचे भावी आमदार देखील ताईंना आता तिकीट मिळतो आणि त्याच होतील असं मी